नमस्कार मित्रांनो सिंह राशीवाल्यांसाठी सूर्यग्रहणाचा काळ आला आहे। लक्षात ठेवा, जेव्हा सूर्यावर छाया पडते तेव्हा त्याचा परिणाम थेट तुमच्या आत्मविश्वासावर आणि तुमच्या निर्णयांवर होतो। एक चुकीचं पाऊल नुकसान लांबवू शकते, पण जर तुम्ही आत्ताच सावरलात तर हाच काळ तुम्हाला सर्वात पुढेही नेऊ शकतो। तसं पाहिलं तर 17 फेब्रुवारीला लागणारं हे सूर्यग्रहण भारतात प्रत्यक्ष दिसणार नाही, पण याचा अजिबात अर्थ असा नाही की त्याचा प्रभाव होणार नाही। ग्रहण ही फक्त डोळ्यांनी पाहायची गोष्ट नाही, ही एक खोल ब्रह्मांडीय घटना आहे। जेव्हा जेव्हा सूर्यग्रहण होतं तेव्हा त्याचा थेट अर्थ असतो की सूर्य राहू-केतूच्या अक्षावर आला आहे, किंवा असं म्हणा की सूर्य आणि राहू अत्यंत जवळ आले आहेत। आणि जेव्हा असा योग तयार होतो तेव्हा तो फक्त आकाशात नाही तर आपल्या चेतनेत, आपल्या कर्मक्षेत्रात आणि आपल्या भाग्यक्षेत्रातही हलचल निर्माण करतो। प्रत्येक राशीसाठी हे ग्रहण वेगवेगळ्या भावात सक्रिय होतं आणि त्यानुसार जीवनातील एखाद्या विशिष्ट क्षेत्रावर परिणाम करते। ग्रहांची स्थिती, डिग्री आणि भावाची प्रकृती हे सगळं मिळून परिणाम ठरवतात। आणि आजची ही संपूर्ण चर्चा सिंह राशीच्या जातकांसाठी समर्पित आहे। प्रश्न असा आहे की सिंह राशीसाठी या सूर्यग्रहणाचं खऱ्या अर्थाने महत्त्व काय आहे? हे ग्रहण हलक्यात का घ्यायला नको? कोणत्या चुका अशा आहेत ज्या या काळात अजिबात करू नयेत? पहा, जर राशीभविष्य आपल्याला इतकाही संकेत देत असेल की येणाऱ्या काळात जीवनातील कोणते क्षेत्र जास्त संवेदनशील राहणार आहे, तरीही आपण सजग होऊ शकतो। आणि जो माणूस सजग असतो तो घाबरत नाही। धोके किंवा आव्हानं कोणाच्याही आयुष्यात येऊ शकतात, पण जो तयार असतो तो परिस्थितीचा सामना घाबरून नाही तर शहाणपणाने करतो। जर आपण हे गोचराच्या दृष्टीने समजलो तर ग्रहणाचा प्रभाव फक्त एका दिवसापुरता नसतो, साधारणपणे एका महिन्यापर्यंत त्याचा सूक्ष्म परिणाम राहतो। 17 फेब्रुवारीला ग्रहण घडत आहे, पण त्यानंतर सूर्य साधारण 14 ते 15 मार्चपर्यंत त्याच अक्षावर, त्याच भावात प्रभावी राहतील। म्हणजे साधारण मध्य मार्चपर्यंत या ग्रहणाची ऊर्जा सक्रिय मानली जाईल। हो, 17 फेब्रुवारीच्या आसपासचे 10 ते 12 दिवस याचा प्रभाव थोडा अधिक तीव्र जाणवू शकतो। त्यानंतर सूर्य पुढे सरकत जाईल आणि परिणाम हळूहळू कमी होत जाईल। मग सिंह राशीवाल्यांसाठी हा काळ कोणत्या क्षेत्रात बदल, सावधगिरी किंवा जागरूकतेची मागणी करत आहे? जीवनातील कोणता विभाग अधिक संवेदनशील राहणार आहे आणि कोणत्या निर्णयांमध्ये तुम्हाला विशेष शहाणपण दाखवावं लागेल? चला आता सविस्तर समजून घेऊया सिंह राशीवर या सूर्यग्रहणाचा खरा प्रभाव। पण त्याआधी कमेंट बॉक्समध्ये मनापासून लिहा, जय सूर्यदेव, जय शनी महाराज। आणि व्हिडिओला एक लाईक करून त्याला हाईप करायला विसरू नका। मित्रांनो, चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। सिंह राशीवाल्यांनो, लक्ष देऊन ऐका। भविष्यात कधीही सूर्यग्रहण लागले ते भारतात दिसो किंवा दिसो, सिंह राशीवाल्यांनी ते हलक्यात घेऊ नये। मी हे भीतीपोटी सांगत नाही तर ज्योतिषीय सिद्धांतावर सांगते, कारण सिंह राशीचा स्वामी स्वतः सूर्य आहे आणि राशीस्वामीवरच ग्रहण लागलं तर त्याचा परिणाम मानलाच जातो। सिंह राशी ही सूर्याची स्वतःची राशी आहे। कालपुरुषाच्या कुंडलीत 12 राशी आहेत आणि प्रत्येक राशीला एका ग्रहाचे स्वामित्व दिलं आहे। सिंह राशी ही सूर्याची एकमेव राशी आहे, म्हणजे इथे सूर्य पूर्ण प्रभावाने कार्य करतो। पण तुम्ही हेही लक्षात ठेवा की 18 मे 2025 पासून सिंह राशीवर केतूचा प्रभाव सक्रिय आहे। केतू हळूहळू ऊर्जा आतून कमी करतो। तो गोष्टी उघडपणे हिरावून घेत नाही, पण आतून आत्मबल, स्पष्टता किंवा स्थैर्य कमकुवत करू शकतो। आता ही स्थिती एकत्र पहा, राशीस्वामी सूर्य आधीच केतूच्या प्रभावात आणि आता सूर्यालाच ग्रहण लागणार। याचा सरळ अर्थ म्हणजे याचा परिणाम सिंह राशीवर नक्की होईल। प्रश्न आहे, कुठे होईल? 2 स्तरांवर परिणाम समजा। पहिला, ज्या भावाचा सूर्य स्वामी आहे। दुसरा, ज्या भावात ग्रहण लागत आहे। सिंह राशीसाठी सूर्य हा लग्नेश आहे। लग्न म्हणजे तुमचा स्वभाव, तुमचं आरोग्य, तुमची सध्याची दिशा,
तुमचा आत्मविश्वास, तुमची दिनचर्या, तुमचं व्यक्तिमत्व, तुमचा मानसन्मान म्हणजे तुमची संपूर्ण वैयक्तिक ऊर्जा. तर पहिला परिणाम तुमच्या आरोग्यावर, आत्मबलावर आणि मानसिक स्पष्टतेवर दिसू शकतो. आता दुसरा भाग, हे ग्रहण तुमच्या राशीपासून सप्तम भावात लागत आहे. सप्तम भाव म्हणजे विवाह, जीवनसाथी, व्यवसाय भागीदारी, सार्वजनिक प्रतिमा, समाजातील ओळख, कॉन्ट्रॅक्ट, डील, तसेच प्रवास आणि तिकीटसारख्या बाह्य हालचालीही याच भावातून पाहिल्या जातात. म्हणून सोप्या शब्दांत सांगायचं तर या ग्रहणाचा मुख्य प्रभाव 2 क्षेत्रांवर राहील. 1. तुमचं वैयक्तिक आत्मबल आणि आरोग्य. 2. तुमचे संबंध आणि पार्टनरशिप. आता ग्रहस्थिती थोडी अधिक खोलात समजून घेऊया. हे ग्रहण कुंभ राशीत लागत आहे, जी वायुतत्वाची रास आहे. वायुतत्व विचार, संवाद, सामाजिक संपर्क आणि मानसिक क्रियाशीलतेशी संबंधित असतं. सूर्य आत्मविश्वासाचा कारक आहे आणि राहू भ्रम, गैरसमज, अति आकर्षण आणि खोटी धारणा यांचा. आता विचार करा, जेव्हा आत्मविश्वास राहूच्या प्रभावात येतो तेव्हा काय होतं. जर आत्मविश्वास योग्य दिशेत असेल तर माणूस शिखर गाठतो. पण जर आत्मविश्वास चुकीच्या दिशेला गेला तर तीच गोष्ट धोकादायक ठरते. समजा एखादी व्यक्ती एखाद्या चुकीच्या निर्णयालाच पूर्णपणे योग्य मानते. ती इतकी खात्री बाळगते की तिला वाटतं मीच बरोबर, बाकी सगळे चुकीचे, आणि ती डोळे बंद करून त्याच दिशेने पाऊल टाकते. तर काय होईल? कदाचित ती एका चालीनं खूप मोठा दाम खेळेल. कदाचित ती सर्व काही पणाला लावेल, पैसा, प्रतिष्ठा, नातं, आणि नंतर वास्तव काही वेगळंच निघालं तर नुकसानही मोठं होऊ शकतं. म्हणूनच या सूर्यग्रहणाच्या काळात तुमची विचारशक्ती, तुमचे निर्णय आणि तुमचा आत्मविश्वास सर्वाधिक प्रभावित होऊ शकतो. यावेळी गरज आहे संतुलनाची, घाईची नाही. आत्मविश्वास ठेवा पण अंधविश्वास टाळा. हाच या ग्रहणाचा सिंह राशीसाठी सर्वात मोठा संदेश आहे. म्हणून पहिली गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही आयुष्यातला एखादा खूप मोठा निर्णय घेणार असाल, असा निर्णय जो भविष्यात दिशा बदलू शकतो, ज्याला तुम्ही लाईफ चेंजिंग किंवा टर्निंग पॉइंट मानत आहात, तर तो काही काळ पुढे ढकलणं शहाणपणाचं ठरेल. का? कारण या काळात मानसिक स्थिती पूर्णपणे स्पष्ट राहणार नाही. तुम्हाला जी गोष्ट दिसते ती तशीच असेलच असं नाही. अनेकदा आकडे, परिस्थिती, लोकांचे शब्द सगळं योग्य वाटतं, पण नंतर परिणाम आल्यावर कळतं की आपण समजण्यात चूक केली. राहू आत्मविश्वासाला भ्रमित करतो, म्हणजे कॉन्फिडन्स असेल पण चुकीच्या ठिकाणी लागू शकतो. आता एक महत्त्वाची गोष्ट, हे राशीभविष्य आपण चंद्र राशीच्या आधारावर सांगत आहोत. चंद्र रास मनाचे प्रतिनिधित्व करते. म्हणजे या ग्रहणाच्या काळात तुम्ही आतून काय अनुभवाल, तुमच्या भावना कशा असतील, कोणत्या गोष्टीवर मन जास्त प्रतिक्रिया देईल, हे सगळे चंद्रावरून पाहिले जातं. आता बोलूया, तुम्हाला काय जाणवू शकतं. सूर्य आत्मविश्वासाचा कारक, राहू भ्रम आणि मायाजाळाचा. त्यामुळे योग्य कामाबाबत तुमचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. समजा तुमच्यासमोर एखादी मोठी संधी आली आहे, अशी संधी जी आर्थिक स्थिती सुधारू शकते, सध्याच्या अडचणी संपवू शकते. पण त्या कामासाठी तुम्हाला ठाम प्रस्तुती द्यावी लागेल, समोरच्यांवर पहिला प्रभाव पाडावा लागेल आणि त्याच वेळी तुमचं मोटिवेशन कमी झालं. आतून आवाज येईल, कदाचित होणार नाही. तर हा याच ग्रहस्थितीचा परिणाम असू शकतो. दुसरी गोष्ट, तुम्हाला वाटू शकतं की लोक तुमचा आदर कमी करत आहेत, तुम्हाला दुर्लक्ष करत आहेत. आधी तुम्ही या गोष्टींकडे फार लक्ष देत नव्हता, पण आता छोट्या छोट्या गोष्टी टोचू लागतील. जर काम सुरू करण्याआधी तुम्ही विचार करू लागलात, लोक काय म्हणतील, टीका होईल, तर लक्षात ठेवा, समाजाची प्रकृतीच अशी आहे. तुम्ही चांगलं कराल तरी टीका होईल, वाईट कराल तरी होईल. मग चुकीच्या दिशेला विचार का द्यायचा? जेव्हा मन टीकेच्या कल्पनांमध्ये अडकतन्य असं वाटेल, तेव्हा लगेच लक्ष आपल्या कामावर आणा. कोण काय बोलेल, कोण किती मोठा अधिकारी आहे, कोण कौतुक करेल की नाही, हे सध्या अप्रासंगिक आहे. आणखी एक भावना येऊ शकते, माझ्या मेहनतीचं श्रेय कोणी दुसराच घेतोय. तुम्हाला वाटू शकतं की जितकी मेहनत करता
तितका परिणाम दिसत नाही. जणू खड्डा खणत राहावं आणि तो भरतच नाही. आणि मनात प्रश्न येईल, माझ्याबरोबरच असं का? हा काळ तुमच्या वैयक्तिक ओळखीवर प्रश्न उभे करू शकतो. लक्षात ठेवा, राहू सूर्याचा शत्रू मानला जातो. आणि सूर्यच तुमच्या राशीचा स्वामी असेल तर कधी कधी आपलंच माणूस विरोधकासारखं वाटू शकतं. विशेषतः जे लोक व्यवसायात आहेत त्यांच्यासाठी हा काळ संवेदनशील आहे. 2 गोष्टींना लगेच सावध राहा. पहिली, रागात कोणताही निर्णय नाही. जर एखाद्या गोष्टीमुळे खूप राग आला असेल, मन दुखावलं असेल, तर मन शांत होईपर्यंत कोणतंही मोठं काम हातात घेऊ नका. उदाहरणार्थ पती-पत्नीमध्ये वाद झाला आणि त्याच वेळी एखादा मोठा क्लायंट आला, जर त्याच मानसिक अवस्थेत तुम्ही बोललात तर समोरच्यावर नकारात्मक प्रभाव पडू शकतो. दुसरी गोष्ट, लगेच प्रतिक्रिया देऊ नका. सिंह राशीचा स्वभाव थोडा डॉमिनेटिंग असतो. यांना सत्य जाणणे महत्त्वाचे वाटते. कोणी खोट बोललं किंवा काही लपवलं तर हे लगेच प्रतिक्रिया देतात. पण आत्ता प्रत्येक घटनेचं कारण पहिल्या नजरेत दिसते तसं असेलच असं नाही. कधी कधी योग्य हेतूसाठीही कोणाला कठोर निर्णय घ्यावा लागू शकतो. म्हणून ऐका, विचार करा आणि मग प्रतिक्रिया द्या. लक्षात ठेवा, हा तात्पुरता टप्पा आहे. तुम्हाला वाटू शकतं की मानसन्मानावर ग्रहण लागलं आहे. कुटुंबात, समाजात, कामाच्या ठिकाणी, पण हे कायमचं नाही. केतूच्या प्रभावामुळे सिंह राशी आधीपासूनच आतून बदल अनुभवत आहे. काही लोक अतिशय धार्मिक झाले आहेत. काहींचं मन संसारापासून उचटलं आहे. काहींना सगळं निरर्थक वाटू लागलं आहे. हे सगळं तुमच्या कुंडलीतील केतूच्या स्थितीवर अवलंबून आहे. आता सप्तम भाव, विवाह, पार्टनरशिप, सार्वजनिक प्रतिमा. लग्न झालेल्यांनी छोट्या गोष्टी मोठ्या भांडणात रूपांतर होऊ देऊ नये. संशय आणि वहम टाळा. प्रत्येक माहितीवर लगेच विश्वास ठेवू नका, पण कारण नसताना संशयही करू नका. शंकेची परिस्थिती निर्माण झाली तर शांतपणे तथ्य जाणून घ्या, अंदाजावर निर्णय घेऊ नका. अविवाहित लोकांनी विवाहाची गोष्ट फायनल करत असाल तर थोडा वेळ घेणं चांगलं. जे दिसतंय ते संपूर्ण चित्र असेलच असं नाही. व्यावसायिकांसाठी नवीन पार्टनरशिप किंवा नवीन कॉन्ट्रॅक्ट मिडमार्चपर्यंत पुढे ढकलणं योग्य. आधीपासून भागीदारी असेल तर पारदर्शकता ठेवा. काहीही लपवू नका आणि समोरच्याकडूनही स्पष्टता मागा. नोकरी करणाऱ्यांनी बॉस किंवा सिनियरशी बोलताना शब्दांवर नियंत्रण ठेवा. पब्लिक डीलिंग, सोशल मीडिया, सर्वत्र प्रतिमेची काळजी घ्या. विदेश किंवा MNC मध्ये काम करणाऱ्यांना अचानक बदलाचा धक्का बसू शकतो. सुरुवातीला ताण येईल, पण नंतर तोच बदल फायदेशीर ठरू शकतो. आरोग्याबद्दल, हृदय, डोळे, डोकेदुखी, थकवा, ॲसिडिटी याकडे लक्ष द्या. ज्यांना आधीपासून हार्ट, लंग्स, लिव्हर किंवा बीपीचे आजार आहेत त्यांनी विशेष काळजी घ्यावी. वाहन चालवताना सावध रहा. केतूच्या प्रभावात कधी कधी दुखापत किंवा सर्जरीचे संकेतही तयार होतात, पण हे पूर्णपणे वैयक्तिक कुंडलीवर अवलंबून असते. आता उपाय, सूर्याला अर्घ्य द्या. तांब्याच्या भांड्यात पाणी, लाल फूल आणि थोडा गूळ मिसळून ओम घृणी सूर्याय नमः मंत्राचा जप करा. पण जर जन्मकुंडलीत सूर्य आधीपासून राहुकेतूमुळे ग्रसित असेल किंवा संबंधित दशा चालू असेल तर उपाय एखाद्या योग्य ज्योतिषाकडून विचारून करा. सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय, वडिलांचा सन्मान. वडिलांची सेवा, त्यांचं ऐकणं, त्यांच्यासोबत वेळ घालवणे. सूर्य पितृकारक आहे. जेव्हा तुम्ही वडिलांचा आदर करता तेव्हा ती ऊर्जा तुम्हाला आंतरिक संरक्षण देते. लक्षात ठेवा, हा काळ परीक्षेचा आहे, शिक्षेचा नाही. सजग रहा, शांत रहा आणि निर्णय विचारपूर्वक घ्या. ग्रहण निघून जाईल, पण तुमची शहाणपण तुम्हाला पुढे नेईल. तर मित्रांनो, आजसाठी एवढेच. आम्हाला आशा आहे की आजची माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तेव्हा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. हर हर महादेव.